येत्या 15 तारखेला नागपूरमध्ये होणार मंत्रिमंडळाचा विस्तार। भाजपचे 31, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्याची भाजप केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा। उद्योगपती गौतम अदानींच्या घरी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। अजित पवारांसोबत जायचं की थेट भाजपसोबत युती करावी यावरून मतप्रवाह। केंद्रात मंत्रिपद मिळवण्यासाठी अजित पवारांना शरद पवारांचे 5 खासदार फोडण्याचं टार्गेट। संजय राऊतांचा खळबळजनक दावा। तर महायुतीने राऊतांना प्रवक्ता म्हणून नेमलंय। अमोल मिटकरींचा टोला। बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होतोय, विश्वगुरू शांत का? उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल। तर मोदींवर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची अवकात नाही। बावनकुळे आणि नवनीत राणांचा पलटवार। मनपा निवडणुका स्वबळावर लढण्याचे खासदार राऊतांचे संकेत। मवियासोबत लढण्याची अजून चर्चा नाही, राऊतांचं वक्तव्य। तर राऊत निराशेपोटी एकला चलो रे बोलत असावेत, वडेट्टीवारांचा टोला। नेहरूंचं सोडा, तुम्ही काय केलं ते सांगा। पहिल्याच भाषणात प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल। तर संविधानाच्या चर्चेत राजनाथ सिंगांनी नेहरूंचं नाव टाळलं। विरोधकांकडून शेमशेम अशा घोषणा। राज्यभरात स्वस्त धान्य दुकानांमधला रेशन पुरवठा ठप्प। लाभार्थ्यांची माहिती इंटरनेटवर अपडेट करत असल्यानं धान्य वाटपाला फटका। आणखी 2 दिवस धान्य पुरवठा रखडणार। अपघातातील जखमींवर वेळेत उपचारांसाठी नितीन गडकरींचा महत्त्वाचा निर्णय। लवकरच जखमींवर होणार कॅशलेस उपचार। गडकरींची लोकसभेत घोषणा। राज्यभरात बनावट औषधांचं मोठं रॅकेट समोर। वेगवेगळ्या रुग्णालयात औषधांच्या पुरवठ्यात मोठी चेन असल्याचं उघड। दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनला अटक आणि लगेचच जामीन मंजूर। पुष्पा 2 सिनेमाच्या शोवेळी हैदराबादमधील थिएटरमध्ये चेंगराचेंगरी प्रकरणी कारवाई। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या हायब्रिड मॉडेलवर आयसीसीची मोहर। भारताच्या मॅचेस दुबई, इतर मॅचेस पाकिस्तानात। गावकऱ्यांची चक्क वाघाला घेराव घालून 10 फूट अंतरावरून फोटो आणि व्हिडिओग्राफी। भंडाऱ्याच्या अड्याळ वनक्षेत्रातील धक्कादायक प्रकार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।